लिब्रिऑफिस इम्प्रेस मधील स्लाईड मास्टर आणि स्लाईड डिझाइन वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण स्लाईड्स आणि बॅकग्राउंड्स साठी लेआउट कसे लागू करायचे हे शिकू. इथे आपण GNU लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट 334 वापरणार आहोत. बॅकग्राउंड स्लाइड मध्ये लागू केलेले सर्व रंग आणि परिणामाचा उल्लेख करते जे आशयाच्या मागे उपस्थित आहे. लिब्रिऑफिस इम्प्रेस मधील अनेक बॅकग्राउंड पर्याय तुम्हाला अधिक चांगले प्रेझेंटेशन तयार करण्यास मदत करतील. तुम्ही तुमच्या स्वतःचे कस्टम बॅकग्राउंड्स सुद्धा तयार करू शकता. सॅम्पल impress.odp प्रेझेंटेशन उघडू. आपल्या प्रेझेंटेशन साठी कस्टम बॅकग्राउंड तयार करू. आपण प्रेझेंटेशन मधील सर्व स्लाइड्स मध्ये हा बॅकग्राउंड्स लागू करूया. आपण हा बॅकग्राउंड तयार करण्यासाठी स्लाईड मास्टर पर्याय वापरूया. मास्टर स्लाईड मध्ये केलेले कोणतेही बदल प्रेझेंटेशन मधील सर्व स्लाइड्स मध्ये लागू होतील. मेन मेन्यू वरून व्ह्यू वर क्लिक करून मास्टर निवडा आणि स्लाईड मास्टर वर क्लिक करा. मास्टर स्लाईड दिसेल. लक्ष द्या, मास्टर व्ह्यू टूलबार सुद्धा दिसत आहे. तुम्ही याचा वापर मास्टर पेजेस तयार, डिलीट आणि नाव बदलण्यास करू शकता. लक्ष द्या, आता 2 स्लाइड्स प्रदर्शित झाल्या आहेत. हे 2 मास्टर पेजेस आहेत ज्याचा या प्रेझेंटेशन मध्ये वापर केला आहे. टास्क्स पेन वरून मास्टर पेजेस वर क्लिक करा. यूज्ड इन थिस प्रेझेंटेशन फील्ड या प्रेझेंटेशन मध्ये वापरलेले मास्टर स्लाइड्स दर्शविते. मास्टर स्लाईड टेम्पलेट प्रमाणे असते. येथे तुम्ही फॉर्मॅटिंग प्रेफरन्सेस सेट करू शकता जे नंतर प्रेझेंटेशन मधील सर्व स्लाइड वर लागू केले जातील. प्रथम स्लाईड्स पेन वरून स्लाईड 1 निवडू. या प्रेझेंटेशन मध्ये पांढरा बॅकग्राउंड लागू करूया. मेन मेन्यू वरून फॉर्मॅट वर क्लिक करा आणि पेज वर क्लिक करा. पेज सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल. बॅकग्राउंड टॅब वर क्लिक करा. फिल ड्रॉप डाउन मेनू वरून बिटमॅप पर्याय निवडा. पर्यायांच्या सूचीवरून ब्लँक निवडा आणि ओक वर क्लिक करा. स्लाइड वर आता पांढरा बॅकग्राउंड आहे. लक्ष द्या, सध्याचा टेक्स्टचा रंग बॅकग्राउंडच्या समोर चांगला दिसत नाही. नेहमी असा रंग निवडावा जो त्याच्या बॅकग्राउंड समोर स्पष्टपणे दिसेल. टेक्स्टचा रंग काळ्यामध्ये बदलू. हे पांढऱ्या बॅकग्राउंडच्या समोर टेक्स्टला स्पष्टपणे दिसण्याजोगे करेल. प्रथम टेक्स्ट निवडा. मेन मेन्यू वरून फॉर्मॅट वर क्लिक करा आणि कॅरेक्टर निवडा. कॅरेक्टर डायलॉग बॉक्स दिसेल. कॅरेक्टर डायलॉग बॉक्स वरून फॉन्ट इफेक्ट्स टॅब वर क्लिक करा. फॉन्ट कलर ड्रॉप डाउन वरून ब्लॅक निवडा. ओक वर क्लिक करा. टेक्स्ट आता काळ्या रंगात आहे. आता स्लाइड मध्ये रंग लागू करू. कॉन्टेक्स्ट मेन्यू साठी स्लाइड वर राइट क्लिक करा आणि स्लाइड आणि पेज सेटअप क्लिक करा. फिल ड्रॉप डाउन मेनू वरून कलर ब्लू 8 पर्याय निवडा आणि ओक वर क्लिक करा. लक्ष द्या, आपण निवडलेला फिकट निळा रंग स्लाइड वर लागू झाला आहे. ट्युटोरियल थांबवून ही असाइनमेंट करा. नवीन मास्टर स्लाइड तयार करा आणि बॅकग्राउंड रूपात लाल रंग लागू करा. आता या प्रेझेंटेशन मध्ये इतर डिझाइन मूलतत्वे जोडण्याचे शिकू. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये एक लोगो जोडू शकता. तुमच्या स्क्रीनच्या खाली बेसिक शेप्स टूलबार पहा. तुम्ही याचा वापर विविध मूलभूत आकार जसे वर्तुळ, चौकोन, आयत, त्रिकोण आणि अंडाकृती काढण्यास करू शकता. स्लाइडच्या टायटल क्षेत्रामध्ये आयत काढू. बेसिक शेप्स टूलबार वरून रेक्टेंगल वर क्लिक करा. आता कर्सर स्लाइडच्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यात टायटल क्षेत्रामध्ये घ्या. तुम्हाला प्लस साइन सह कॅपिटल आय दिसेल. लेफ्ट माउस बटन पकडा आणि लहान आयत काढण्यासाठी ड्रॅग करा. आता माउसचे बटन सोडा. तुम्ही आयत काढला आहे. आयत वर असलेल्या 8 हँडल्स कडे लक्ष द्या. हँडल्स किंवा कंट्रोल्स पॉइंट्स लहान निळे चौकोन असतात जे निवडलेल्या ऑब्जेक्टच्या आजूबाजूस दिसतात.
आयताचा आकार ऍडजस्ट करण्यासाठी आपण या कंट्रोल्स पॉइंट्स चा वापर करू शकतो. जेव्हा तुम्ही कंट्रोल पॉइंट वर कर्सर फिरवता तेव्हा कर्सर डबल स्लाइडेड एरो मध्ये बदलते. हे दिशा दर्शवितात ज्यामध्ये कंट्रोल पॉइंट्स मूलभूत आकारामध्ये फेरबदल करण्यासाठी स्थानांतरित केले जाऊ शकते. या आयताचा आकार वाढवू म्हणजे हे टायटल क्षेत्रास पूर्णपणे आच्छादेल. आपण या आकारास सुद्धा फॉरमॅट करू शकतो. कॉन्टेक्स्ट मेन्यू पाहण्यासाठी आयतावर राइट क्लिक करा. येथे तुम्ही आयतामध्ये बदल करण्यास अनेक पर्याय निवडू शकता. एरिया वर क्लिक करा. एरिया डायलॉग बॉक्स दिसेल. फिल फील्ड मध्ये ड्रॉप डाउन मेनू वरून कलर निवडा. मॅजेंटा 4 निवडा आणि ओक वर क्लिक करा. आयतचा रंग बदलला आहे. आयतने टेक्स्टला आता आच्छादले आहे. टेक्स्ट दिसण्यासाठी प्रथम आयत निवडा. कॉन्टेक्स्ट मेन्यू उघडण्यासाठी राइट क्लिक करा. अरेंज वर क्लिक करून नंतर सेंड टू बॅक वर क्लिक करा. टेक्स्ट पुन्हा दिसत आहे. येथे आयत टेक्स्टच्या मागे स्थानांतरित झाला आहे. टास्क्स पेन मध्ये मास्टर पेज च्या प्रिव्ह्यू वर क्लिक करा. राइट क्लिक करा आणि अप्लाय टू ऑल स्लाइड्स निवडा. क्लोज मास्टर व्ह्यू बटनावर क्लिक करून मास्टर व्ह्यू बंद करा. मध्ये केलेले फॉर्मॅटिंग बदल आता प्रेझेंटेशन मधील सर्व स्लाइड्स वर लागू झाले आहे. लक्ष द्या सर्व पेजेस मध्ये आयत सुद्धा दिसत आहे. आता स्लाइड्सची लेआउट बदलण्यास शिकू. लेआउट्स म्हणजे काय? लेआउट स्लाइड टेम्पलेट्स आहेत जे प्लेस होल्डर सह कंटेंटच्या स्थितीसाठी अगोदरच फॉर्मॅटेड आहे. स्लाइड लेआउट पाहण्यासाठी राइट पॅनेल वरून लेआउट्स वर क्लिक करा. इम्प्रेस मध्ये उपलब्ध असलेले लेआउट्स दर्शित होतील. लेआउट थंबनेल्स पहा. हे तुम्हाला लेआउट लागू केल्यानंतर स्लाइड कशी दिसेल याची कल्पना देईल. येथे टायटल आणि 2 कॉलम फॉर्मॅट सह लेआउट आहे. लेआउट मध्ये तुम्ही 3 कॉलम्स टेक्स्ट ठेवू शकता इत्यादी. येथेही रिकामे लेआउट्स आहेत. तुम्ही स्लाइड मध्ये रिकामे लेआउट लागू करून स्वतःचा लेआउट तयार करू शकता. स्लाइड मध्ये लेआउट लागू करू. पोटेन्शियल अल्टरनेटिव्हज स्लाइड निवडा आणि सर्व टेक्स्ट डिलीट करा. उजव्या बाजूवर असलेल्या लेआउट पेन वरून टायटल टू कंटेंट ओव्हर कंटेंट निवडा. स्लाइड मध्ये आता 3 टेक्स्ट बॉक्सेस आणि टायटल क्षेत्र आहे. लक्ष द्या मास्टर पेजेस वापरून आपण निविष्ट केलेला आयत आताही दिसत आहे. हा आयत केवळ मास्टर स्लाइड वापरूनच संपादित केल्या जाऊ शकतो. मास्टर स्लाइड्स मध्ये सेटिंग्ज कोणत्याही फॉर्मॅटिंग बदलास किंवा स्लाइड वर लागू लेआउट मध्ये ओव्हरराइटेड करते. आता या बॉक्सेस मध्ये कंटेंट एंटर करूया. पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये स्ट्रॅटेजी 1 प्रो लो कॉस्ट कॉन स्लो एक्शन टाइप करा. दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये स्ट्रॅटेजी 2 कॉन हाय कॉस्ट प्रो फास्ट एक्शन टाइप करा. तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये ड्यू टू लॅक ऑफ फंड्स स्ट्रॅटेजी 1 इस बेटर टाइप करा. तुम्ही या प्रकारे लेआउटचे प्रकार निवडू शकता जे तुमच्या प्रेझेंटेशन साठी अधिक योग्य असेल. ट्युटोरियल येथे संपत आहे. या ट्युटोरियल मध्ये आपण स्लाइड्स साठी बॅकग्राउंड्स आणि लेआउट कसे लागू करायचे हे शिकलो. तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. नवीन मास्टर स्लाइड तयार करा. नवीन बॅकग्राउंड तयार करा. प्रत्येक कंटेंट नंतर टायटल मध्ये लेआउट बदला. मास्टर स्लाइड वर लेआउट लागू केल्यास काय होईल ते तपासा. नवीन स्लाइड निविष्ट करा आणि रिकामे लेआउट लागू करा. टेक्स्ट बॉक्सेस वापरा आणि त्यामध्ये कॉलम्स जोडा. हे टेक्स्ट बॉक्सेस फॉर्मॅट करा. या बॉक्सेस मध्ये टेक्स्ट एंटर करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.